हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईत एका गुजराती बहुल सोसायटीत संजय दिना पाटलांच्या प्रचाराची मराठी पत्रकं वाटण्यास विरोध। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप। पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला। नाशिकमध्ये 800 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा। 800 कोटी रुपयांची खैरात बिल्डरांना देण्यात आली। संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यावर आरोप। अजित पवार गटाचा पदाधिकारी चौक सभेत मडकं फोडत असल्याचा रोहित पवारांचा दावा। मडकं कधी फोडलं जातं हे तुम्हाला माहित नाही का? सांगता सभेत व्हिडिओ दाखवत रोहित पवारांचा संतप्त सवाल। मडकं फोडणारा कोण आहे हे मला माहित नाही। मी कुणाचा अपमान केला नाही, पातळी सोडली नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण। मडकं फोडून मृत्यूचा संकेत दिला जातो। मडकं फोडणं आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध। मडकं फोडायला सांगणाऱ्यालाच मडकं का फोडलंय हे माहित असेल, जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। रोहित पवार लोकांची दिशाभूल करतायत। अजितदादांनी विकास कलश बनवला, तो फुटू नये असा हेतू होता। मडकं फोडणाऱ्या रविराज तावरे यांचं स्पष्टीकरण। तब्येत अस्वस्थतेमुळे शरद पवारांचा आजचे कार्यक्रम रद्द। शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र डॉक्टरांकडून पवारांना 2 दिवस भाषण करण्यास मनाई। विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार। वडेट्टीवारांनी निकमांचा उल्लेख देशद्रोही केल्याचा भाजपचा दावा। हेमंत करकरे शत्रूविरोधात लढताना शहीद। आरएसएस आणि करकरेंमध्ये संघर्ष सुरू होता। हु किल्ड करेकर पुस्तक लिहिणारे हसन मुश्रीफांचे बंधू। भाजपने त्यांना प्रश्न विचारावे, राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर। स्टार प्रचारक पदाचा राजीनामा मागे घेत असल्याची नसीम खान यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।